प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला या युगाच्या समाप्तीपर्यंत जे भविष्य सांगितलं आहे त्या भविष्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना सलाम. तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो तुम्ही देवाच्या कृपेत सर्व बरे असाल. आणि आज आपण एक वचन बघणार आहोत आणि ते वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐका. देव तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. आपला जो पिता परमेश्वर त्याची ही वचने आहेत आणि ते वचने आपण स्वीकार करूया. सर्वप्रथम आपण वचनाची सुरुवात करू. 24 अध्याय मत्ताई जो नवा करार आहे. नवा करारामध्ये मत्ताई त्याचे 24 अध्याय 24 आणि 1 वचनपासून तर आपण 46 वचनपर्यंत आपण बघणार आहोत. पहिले तर त्याची या युगाची समाप्तीविषयी येशूचे भविष्य असा एक टॉपिक आहे. आणि मग येशू मंदिरात बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य मंदिराबाहेर विमानातीत दाखवायला जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? तुम्हाला कशी सरी सांगतो, जिथे किनाऱ्यावर असा एकही शिरा राहणार नाही जो एक पाळला जाणार नाही. हालेलुया. देवाचे वचन म्हणत आहे या पृथ्वीवरती असं कायमचं एकही गोष्ट राहणार नाही की ती गोष्ट कायम इथे ठेवली जाईल. प्रत्येक गोष्टीचा नाश केला जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याशी व युगाच्या समाप्तीचे चिन्ह हे काय सांगा आम्हास. देवाच्या वचनामध्ये त्याच्या सेवकांनी त्याच्या चेलांनी त्याला विचारलं आहे, या युगाची समाप्ती कशी होईल याच्याबद्दल आम्हाला सांगा. देवाचे वचन म्हणत आहे. पण आज येशू उत्तर देत आहे 24 आणि 4 वचनामध्ये. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. तुम्हाला कोणी फसवू नये यासाठी आपल्याला सावध राहायचे आहे. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील पुष्कळास फसवतील. आज आपण येशूवरती विश्वास करत आहे, परंतु उद्या उठून शैतानाचे कार्य असं राहील की ते आपल्याला फसवतील. मीच येशू आहे, तिकडे येशू आहे, त्या गावात येशू आहे असं ते आपल्याला फसवतील आणि आपल्या चांगल्या विश्वासू लोकांना ते बर्बाद करण्याचे बघतील. पण देवाचे वचन काय म्हणत आहे, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. त्यांची आत्मा काय हे त्याचे फारक करा आणि तुम्ही देवाचं वचन जाणून घ्या आणि तुम्ही पडणारच नाही. हालेलुया. तुम्ही लढाईविषयी ऐकाल व लढाईच्या अवयी ऐकाल. घाबरू नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढे शेवट होणार नाही. हालेलुया. या प्रत्येक देशात लढाई होतील. जातीवादीमध्ये अशा लढाई होतील. असे खूप लोक भांडतील आणि असं ऐकायला भेटेल. तरी हे या पृथ्वीचा शेवट नाही. हालेलुया. अजून पुढे काय होणार आहे देव आपल्याला सांगत आहे. कारण राष्ट्रावर राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. हालेलुया. आणि शेवटच्या काळामध्ये असं होणार आहे की जागोजागी भूकंप होतील आणि एका राज्यावरून दुसऱ्या राज्यातले लोक भांडतील, एका जातीवरून दुसऱ्या जातीवर लोक भांडतील. अशा प्रकारचे जे भांडणे होतील ते लोक ही वेळ जी आहे ती वेळ म्हणजे या युगाची समाप्ती आहे. पण अजून तेवढ्यात या पृथ्वीचा अंत होत नाही आहे. अजून देवाचे वचन पुढे बघा. पण ह्या सर्व गोष्टी वेदनाचा प्रारंभ होत. या गोष्टी या पृथ्वीचा एखाद्या माणसाला जसं मरण येते त्याच्या अगोदर तो कसा तडपतो, तो कसा त्रास करतो, त्याचप्रमाणे या पृथ्वीचा अंत होणार. त्याच्या अगोदर लोकांना खूप त्रास होणार स्वर्गात जाण्यासाठी. हालेलुया. वचन म्हणत आहे, तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हा धरून देतील व तुम्हा जीव मारतील आणि माझ्या नावामुळे राष्ट्र तुमचा द्वेष करतील. त्यामुळे पुष्कळ जण ओळखतील, एकमेका धरून देतील व एकमेका द्वेष करतील. आपल्या विश्वासी बंधूमध्ये पण असे काही लोक निघतील की ते आपल्याला धरून देतील, पोलिसांच्या अधीन करतील किंवा असे काही जकादार असतील त्या जकादारच्या स्वाधीन करतील आपल्याला. कारण यासाठी की आपण देवावरती विश्वासू आहोत यासाठी. आणि हे फक्त विश्वासू लोकांना त्रास देतील. आणि जे लोक देवाला मानणार नाही किंवा जेव्हा देवाला स्वीकार नाही अशा लोकांचे इथं काही संबंध येणार नाही, कारण ते लोक ऑलरेडी ते पापामध्ये आहेत. परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात, जे देवाला मानपान देतात, ते लोक देवासाठी खूप चांगले आहेत. हालेलुया. त्यावेळी पुष्कळ ओळखतील आणि एकमेकांना धरून देतील, एकमेकांना द्वेष करतील. आणि त्यावेळी असं होईल की देवाचे वचन म्हणत आहे की त्यावेळीच आपले विश्वासूच लोक अनेक लोक तुटून जातील आणि ते देवाला सोडून देतील आणि ते विश्वासामध्ये राहणार नाही, ते वाईटामध्ये चालले जातील. हालेलुया. आणि त्यासाठी आपण त्याच्या सहभागी न होता आपण देवाला विश्वास करायचा आहे, देवावरती विश्वास ठेवायचा आहे आणि आपण देवाशी जुळून राहायचे आहे, प्रार्थना करायची आहे आणि असं आपल्याला सावधान राहायचं आहे.
आणि 12 वचन म्हणत आहे, आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळशी प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. देवाचं वचन म्हणत आहे, जो कोणी या विश्वासात टिकून राहील, देवाशी संबंध कधी तोडणार नाही, लोकांवर भरोसा ठेवणार नाही, लोकांशी संबंध ठेवणार नाही, परंतु जो कोणी देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत टिकून राहील तोच तारला जाईल, म्हणजे तोच स्वर्गात जाईल. हालेलुया. हे देवाचं वचन म्हणत आहे. आणि सर्व राष्ट्र साक्षीसाठी म्हणून राजाशी ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया. आणि आपण अनेक लोकांमध्ये या पृथ्वीवरती प्रत्येक जन्मल्या लोकांपर्यंत ही देवाची सुवार्ता जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत या पृथ्वी शेवट होणार नाही. हालेलुया. दानिएलच्या संदेशाद्वारे सांगितलेल्या आसोडीचा अमंगळ पदार्थ पवित्र जाण्यात उभा असलेला तुम्ही पाहाल. हालेलुया. देवाचं वचन दानिएल इथे उदाहरणार्थ घेत आहे. आणि जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरात काही घेण्यासाठी खाली उतरू नये, आणि जे शेतात असेल त्याने वस्त्र घेण्याकरिता माघारी येऊ नये. त्या दिवसात त्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्याची केवढी निर्दोषा होणार. इथे देवाचं वचन शेवटची जी भविष्यवाणी आहे ते लोकांचा कसा हाल होतील याबद्दल देवाचं वचन इथं येशू स्वतःने केलेली भविष्यवाणी आहे. हालेलुया. कारण इथं जे गरोदर स्त्री असते त्यांचे किती त्रास होणार. आणि आपण जर हे जे चिन्ह आहे ते प्रकटीकरण आपण बघणार आहोत. प्रकटीकरणमध्ये आपल्याला माहीतच आहे, परंतु देवाचं वचन ते सत्य आहे आणि आपल्याला किती पीडा होणार आणि शेवटच्या काळामध्ये किती आपल्याला त्रास होणार ते या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, त्यासाठी आज प्रार्थना करत राहणे, देवाच्या वचनावरती चालणे आणि देवाला वेळ देणे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी वेळ वाया घालवू नका. तुम्ही कोणतेही काम करत असाल, कितीही पैसे कमवत असाल किंवा कमवत नसाल, परंतु देवाला तुम्ही वेळ देत नसाल तर तुम्ही खूप चुकीचं करत आहात. हालेलुया. कारण देव इथे वेळ मागत आहे. आणि देवासाठी कोणी धनदौलत आपल्याला वाया जात नाही, परंतु उलट आपल्या भल्यासाठी ते आहे. आपला आत्मा वाचावा ही देवाची इच्छा आहे. जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेणे माघारी येऊ नये. त्या दिवसात गरोदर वगैरे तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शाबात दिवशी होऊ नये तर हे प्रार्थना करा, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, यापुढे कधी येणार नाही असे मोठे संकट त्याकडे येणार आहे. हालेलुया. आणि त्यावेळी देवाच्या येण्याच्या वेळी या पृथ्वीवरती इतके मोठे संकट येईल की ते संकट म्हणजे कधी आले नाही आणि पुढेही येणार नाही असे मोठे संकट त्या काळामध्ये होईल. कारण त्यावेळी स्वर्गात जाण्याची वेळ असेल, आपल्या लोकांना वाचवण्याची ती वेळ असेल, तो देवाचा वेळ असेल, परंतु शैतान हा सर्वांना खाऊन टाकण्यासाठी तो बघणार असेल. हालेलुया. त्यासाठी त्या दिवशी ही जी वेळ आहे त्या वेळे येईपर्यंत आजची घडीला आपण जर बघत आहोत तर अजूनसुद्धा आपण सेफ आहोत. ही देवाची कृपा आहे. हालेलुया. अजून अनेक देशामध्ये आपण पाहत आहोत, अनेक राज्यामध्ये खूप मोठी त्याच्यामध्ये विरोध होत आहे, काही शर्स तोडले जात आहे, परंतु देवाची कृपेने आज आपण सेफ आहोत. ही देवाची कृपा आहे. हालेलुया. तर अशा प्रसंग आपल्यावरती कधीही येऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला तुटायचे नाही, तर ते आपल्याला देवाच्या वचनावरती आपल्याला चालायचं आहे आणि प्रार्थना करत राहायची आहे, यासाठी की देव आपल्याला सहाय्य करावे आणि शेवटच्या वेळी आपण निर्दोषपणे देवासमोर उभं राहावे आणि स्वर्गामध्ये आपण प्रवेश करावा, यासाठी देवासाठी आपण प्रार्थना करावी. आता जागृती औषधाबद्दल देवाचं वचन म्हणत आहे. एक अंजीराच्या झाडाचा दाखला या ठिकाणी सांगत आहे आपल्याला 24 आणि 32 ते 44 वचनमध्ये. अंजीराच्या झाडाचा दाखला घ्या, तशी टहाळी कमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. हालेलुया. आपण म्हणतो की पावसाळा कसा येतो, सर्व हिरवगार होऊ लागतं आणि ढग वातावरण बदलू लागतं, तेव्हा आपण म्हणतो की हा पावसाळा आला आहे. परंतु देवाचे वचन म्हणत आहे की उन्हाळा कसा येतो याच्याबद्दल म्हणत आहे. तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा जवळदाराशीच आहे असे समजा. आणि आपल्याला शेवटच्या काळी देवाचं वचन सांगत आहे की तुम्हाला कोणते चिन्ह दिसतील म्हणजे देवाचा वेळ येत आहे हे तुम्ही समजा. हालेलुया. देवाने आपल्याला फिक्स वेळ सांगितले नाही, परंतु चांगले अशी गोष्टी सांगितल्या आहे, ज्या गोष्टी घडतील, ज्या गोष्टी फक्त देवाच्या अंतिम वेळी घडतील, त्या गोष्टी आपल्याला सांगितलं आहे. देव आपल्याला म्हणत आहे की मी तुम्हाला कशी सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. अशा पिढा आणि असे सर्व वाईट गोष्टी हे सर्व होईपर्यंत हे देवाचं जे राज्य आहे ते असंच राहील. हालेलुया. आणि देवाचं राज्य येणार आहे याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आणि हे सर्व वचन पूर्ण होईपर्यंत देवाचा वेळ येणारच नाही. हालेलुया.
विद्यावशा आपण म्हणतो आकाश व पृथ्वी नाशी होतील परंतु देवाची वचने कधीही नाश होणार नाही. आणि हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.